तेव्हा हा माणूस आज त्या राजकीय पदावर नसता, मंत्री पदावर नसता, तर कोणाची हिंमत नसती झाली एका गुन्हेगाराची इतकं जे दहशतीत त्यांनी आज संतोष देशमुख यांची हत्या केली हे करण्याची त्याची हिंमत झाली नसती. पण कसं आहे की वाल्मी कराडला धनंजय मुंडेला अजित पवारांची, मग काय करतात ते लॉबिंग करतात. मग लॉबिंग करताना भुजबळांना भेटतात, प्रफुल्ल पटेलना भेटतात, मग ती सगळी वरात इकडनं दिल्लीला जाते, मग दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली जाते. काय आहे ह्या? म्हणजे एका माणसाने जगायचंच नाही का? आज एक सामान्य माणसाला, एक संतोष देशमुख जो सरपंच होता त्या गावचा, कोणी एक गुन्हेगार येणार आणि त्याला चिरडून जाणार आणि त्यांना न्यायच नाही मिळणार का? कारण यांचं वरच्या लेवलला लॉबिंग चाललंय. कसलं राजकारण आलंय हे आणि कुठली लोकशाही आली? तर हे सगळं जर थांबवायचं असेल तर आपल्याला पहिलं म्हणजे असे सगळे राजकारणी आहेत ना, बाहेर गेलं पाहिजे ना राजकारणातनं. आणि म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडे